शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा साक्षेप, श्रीमंत योगी अशा प्रेरणादायक शब्दात ज्यांचं वर्णन केलं जातं त्या शिवछत्रपतींना मनाचा मुजरा करून आम्ही या नगरीचा कार्यभार स्वीकारलाय. सचोटीनं आणि सेवाभावानं कारभार करण्यास आम्ही सर्व बांधील आहोत, असे उद्गार मुरगुडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील यांनी काढले. येथील प्रसिद्ध राणा प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सर्व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होत्या. लोकनेते स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व याचं उगमस्थान म्हणून राणा प्रताप मंडळाची ख्याती आहे. छत्रपती शिवराय हे स्वर्गीय मंडलिक यांचं स्मृतिस्थान होतं. शिवजयंतीनिमित्त मंडळातर्फे शिवकालीन मर्दानी खेळ, भव्य आरास, प्रतिमा पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. शहरातील आणि पंचक्रोशीतील हजारो महिला पुरुष नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. भगव्या पताका, भगवे फेटे आणि छत्रपतींचा जय जयकार आणि शिवस्फूर्तीनं भारलेला अफाट जनसमुदाय यामुळे सगळं वातावरण शिवमय झालं होतं. या भव्य सोहळ्यास उपस्थित मान्यवर याप्रमाणे उपनगराध्यक्ष श्रीमती रेखा मांगले, नगरसेवक SV चौगुले, सुहास कराडे, नामदेवराव मेंढके, जयसिंगराव भोसले, लक्ष्मण भाट, दत्तात्रय मंडलिक, बजरंग सोनुले, सुनील मंडलिक, किरण गवाणकर, राजू आमटे, विजय राजगिरे, सत्यजित चौगुले, राहुल शिंदे, नगरसेविका गीतांजली अंगज, वैशाली गोधळे, विजयमाला शिंदे, निकेलिन बारदेसकर, सर्जेराव पाटील, राजेंद्र भाट, दीपक शिंदे, सोमनाथ एरणाळकर यांच्यासह मंडळाचे हितचिंतक व सभासद उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.